आयबीएन लोकमतच्या दिवाळी स्पेशल कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आपण गप्पा मारतोय। दिवाळी म्हटलं की आपल्याला सगळ्यांसोबत गप्पा मारायला आणि खास करून सुट्टी असते, त्यामुळे आपल्याला सगळ्यांबरोबर गप्पा शेअर करायला आवडतात। आठवणी देखील आपल्याला सगळ्यांबरोबर शेअर करायच्या असतातच। पण या गप्पांमध्ये दिवाळी म्हटलं ती वर्षातला एक काही दिवस दिवाळी असते। रोजच्या आयुष्यातला जो क्षण असतो तो आपल्या बरोबर आपल्याला घेऊन जात असतो वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्यातच काही दुःखद प्रसंग देखील येत असतात, ज्याच्यातून आपण काही शिकतही असतो। अशीच एक आठवण आता स्मितादेव यांच्याकडे आहे आणि त्याच्यातून मदत करत सीमादेव यांनी त्यांना कसा पाठिंबा दिला आणि एका मोठ्या फेज मधून तब्बल 7 वर्षाच्या काळामधून तुम्ही कशा बाहेर आलात त्याविषयी आपण या भागामध्ये बोलतो आहोत। स्मिता, तो एक अनुभव होता 2007 ते 2014 मधला। आपण म्हणू शकतो एक कठीण काळ होता, एक रफ पॅच होता। इट वाज अ व्हेरी रफ पॅच फॉर मी। काय होतं, म्हणजे नेमकं काय झालं होतं? आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो होतो फॉर ऑलमोस्ट 12 इयर्स ऑफ माय मॅरेज, आणि मी लहानपणापासून ऑल्सो आय बीन लिव्हिंग इन अ जॉईंट फॅमिली, माझ्या काकांबरोबर वगैरे। पण मग जशी मुलं मोठी व्हायला लागली, म्हणजे मुलांचं बॉन्ड्स व्हायला पाहिजे म्हणून कधी कधी थोडासा दुरावा चांगला असतो, म्हणून ह्याच्यासाठी वी डिसाइडेड टू अभिनय आणि मी डिसाइडेड टू गेट इन टू अ न्यूक्लियर सेटअप। अँड मला वाटतं कुठेतरी ते मला थोडंसं खटकत होतं, कारण आय एम व्हेरी अटॅच टू हर। कारण जेव्हा माझं लग्न झालं, शी वॉज माय फ्रेंड, शी वॉज माय मदर अँड शी वॉज माय कॉन्फिडंट, आणि शी वॉज एव्हरीथिंग फॉर मी। म्हणजे तिला सोडून वेगळीकडे राहणं वॉज अ लिटल ट्रॉमटायझिंग फॉर मी ॲट दॅट पॉइंट ऑफ टाईम। पण अभिनय सेड की नाही स्मिता, इट विल बी गुड फॉर ऑल ऑफ अस इफ वी मूव आउट, सो वी डिसाइडेड टू कम अँड स्टे हिअर। आणि आई नेहमी म्हणत होती की स्मिता तू कशी मॅनेज करशील, कारण यू आर अ पीपल्स पर्सन। होतं 2007 ऑगस्ट 15 मी उठले आणि मला असं वाटलं की काहीतरी खूप मोठा बदल झालाय माझ्यात। मला काही करायला एन्थुझियाझमच वाटत नाहीये किंवा मला काही करायची इच्छा वाटत नाहीये, आणि मी गेस्ट रूममध्ये जाऊन झोपूनच होते। आणि त्या दिवशी माझा मुलगा तेव्हा 8 वर्षाचा होता आणि त्याच्या शाळेत इंडिपेंडन्स डेचं कार्यक्रम होता। मी अभिनयला एअरपोर्टला सोडलं, ही वेंट टू चेन्नई, आणि मग तिकडनं युगला शाळेत सोडून मी घरी आले। आणि मला का माहीत नाही काही करावंसं वाटत नव्हतं। युगचे मित्र जेवायला येणार होते आणि मला जाऊन जेवण पण करावंसं वाटत नव्हतं। मला का आय वॉजंट अंडरस्टँडिंग व्हॉट वॉज हॅपनिंग। आणि तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी आईंना फोन करून सांगितलं की आई मला असं असं वाटतंय। तर आई म्हणाली स्मिता एक फेज असतो, कधी कधी आपल्याला असं वाटतं जाईल जाईल जाईल, पण तो फेज काही निघेच ना। आणि मग मला एन्झायटीचे पॅंग्स यायला लागले, म्हणजे हार्ट रेट फास्ट व्हायचा, मला भीती वाटायची, मला जेवण जात नव्हतं, आणि रात्रंरात्र उलट्या करायच्या, नुसतं पित्त, आणि म्हणजे कोणाशी बोलावंसं वाटत नाही, नुसतं रडत राहायचं, असं सुरू झालं होतं। तेव्हा मी म्हटलं की नाही, दिस इज नॉट सीमिंग नॉर्मल अँड आय नीड टू गो टू अ सायकायट्रिस्ट। तेव्हा माझी एक मैत्रीण होती नमिता मारवा म्हणून, तिने सजेस्ट, म्हणजे ती एका सायकायट्रिस्टकडे जात होती आफ्टर हर डिलिव्हरी, यू हॅव दोज बेबी ब्लूज। तर तेव्हा मी तिला फोन करून म्हटलं की नमिता मला वाटतं आय एम गोईंग थ्रू सम इश्यूज, मला एका सायकायट्रिस्टची गरज वाटते अँड आय थिंक आय शुड गो। मग तिने एका डॉक्टरचं नाव सजेस्ट केलं, तिकडे काही टेस्ट करून घेतल्या, पण आणि ट्रीटमेंटही सुरू झाली होती, पण आय वॉजंट हॅपी, कारण काउन्सिलिंग होत नव्हतं। आय नीडेड समवन टू टॉक टू मी, आणि ते काउन्सिलिंग होत नव्हतं। काही काळानंतर माझे भाऊजी जे आहेत, माझ्या कझन सिस्टरचे मिस्टर, ही इज अ डॉक्टर, त्यांनी एका वेगळ्या वन ऑफ द टॉप लिडिंग सायकायट्रिस्ट ऑफ मुंबई त्यांचं नाव घेतलं। तेही मला म्हणजे 2 वर्ष तिकडेही ट्रीटमेंट घेतली, पण प्रत्येक वेळी काही इश्यू झाला की काहीतरी मोठ्या गोळ्या द्यायच्या आणि झोपवून टाकायचं। दिस इज नॉट अ लाईफ वॉट आय वॉन्टेड। म्हणजे माय सन वॉज निग्लेक्टेड, म्हणजे मुलकर्णी बघायच्याच मुलाला, पण एक आई म्हणून आय कुडंट स्टँड फॉर हिम। आणि अभिनय वॉज खूप बिझी विथ डेली बेली आणि गेम आणि त्याचं करिअर, सो ही ऑल्सो डिडंट हॅव मच टाईम, अँड आय नेवर एक्सपेक्टेड हिम टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग टू मी, कारण जो माणूस त्याच्यातनं जात असतो त्यालाच कळत असतं की काय चाललेलं असतं, दुसऱ्यांना ते कळूच शकत नाही। तर म्हणजे खूप कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागले आणि बऱ्याचशा गोष्टी बिघडत चालल्या होत्या। मग राजू हिरानीची जी वाईफ आहे मंजित, शी इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइंड, तिने एक सायकायट्रिस्ट सुचवला, डॉक्टर विशाल सावंत, आणि इट वॉज ही हू वुड ओनली हिअर मी आउट की मला असा प्रॉब्लेम आहे, असं होतंय,
आणि ही हळूहळू ही स्टार्टेड बिल्डिंग माय कॉन्फिडन्स. मला रस्ताही क्रॉस करता येईना. रस्ता म्हणजे इकडनं पार्कला जायला आमच्या बिल्डिंगच्या समोर एक वॉकिंग ट्रॅक आहे. मला वॉकिंग ट्रॅक पर्यंत जायला आय didn't have the confidence that I can cross the road. So I used to not get out of the house. I used to be constantly in the house. आणि काय होतं, when you are going through this phase, बरेचसे फ्रेंड्स नाही लक्षात येत नाही की तिला काय होतंय. आणि कोणी म्हणतं इट इज अन अटेन्शन सिकिंग इश्यू, वी डोंट नो. मग दे ऑल्सो ट्राय टू स्टे अवे फ्रॉम यू. सो आय ऑल्सो स्टेड अवे फ्रॉम देम फॉर सर्टन रिझन्स. आणि त्यांनीही जास्त हे केलं नाही. सो आय वॉज ऑल द टाइम लोनली, यु नो. आणि फक्त आई होती जिच्याशी मी बोलायचे, पण आय कुडंट एक्सपेक्ट हर टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. तेव्हा आई सांगायची, स्मिता होईल, ठीक होईल, तू उभी राहा, तू गॅसकडे उभी राहून जेवण बनव किंवा काही कर, चल आपण भाजी घ्यायला जाऊया. पण मला कशात इंटरेस्टच वाटत नव्हता. अँड दिस फेज लास्टेड फॉर गुड 7.5 years. But Dr. Vishal Sawant was so patient with me. In fact, I'm the only patient in his entire career who used to visit him every week. अच्छा. बाकीचे पेशंट्स 15 days, probably 20 days. पण तो नेहमी मला सांगायचा, यू आर द ओनली पेशंट हू आय कॉल एव्हरी वीक बिकॉज आय वॉन्ट यू टू बी अप अँड अबाउट. तर काउन्सिलिंग अँड सर्टन मेडिकेशन देऊन आय गॉट अ लिटल बेटर. मग त्यांनी मला सुचवलं की यु नो यू आर फुल ऑफ एनर्जी, यू आर फुल ऑफ लाईफ, वाय डोंट यू स्टार्ट सम बिझनेस. म्हणून मग मी ते ऑर्गॅनिक स्टोअर सुरू केलं. आणि माझी लहानपणाची बालमैत्रीण मीनाक्षी मिरजगावकर म्हणून तिने खूप साथ दिली माझी. आफ्टर द शॉप आय सेड इफ आता मी जर घरी बसले आय विल गेट बॅक इन टू दॅट सेम फेज. आय हॅव टू पुश माय सेल्फ टू मूव्ह ऑन. मग मी ते पुस्तक लिहिलं की बिकॉज आय एम गुड ॲट कुकिंग, इट्स माय पॅशन. मला लोकांना जेवायला घालायला खूप आवडतं. वन थिंग मी आवर्जून सांगेन की माझा मुलगा युग वॉज द बिगेस्ट पिलर ऑफ स्ट्रेंथ इन दिस पिरियड फॉर मी. कारण त्याला कळायचं नाही की आईला होतंय काय, ती रडत का असते किंवा ती अँशियस का असते. कारण देर आर टाइम्स आय बिकम व्हायलंट. मी गोष्टी फोडल्यात घरात कारण मला कोण समजून घेत नाही किंवा कोण अंडरस्टँड करू शकत नाही की आय कांट हेल्प माय सेल्फ ऑल्सो. त्या रागात मी बऱ्याचशा आय हॅड टर्न्ड इन टू अ डिफरंट ह्युमन बिईंग फॉर दोज फ्यू इयर्स. बट दॅट बॉय नेहमी माझ्या पाठीशीच उभा राहिला की मम्मा तुला बरं वाटत नाहीये का, चल मी आणि तू बीचवर जाऊया, किंवा चल मम्मा लेट्स डू दिस, वाय डोंट यू माझ्यासाठी एक सँडविच बनव तू. आय मीन 8-9 year old बॉय टू कम अँड से दॅट वॉज व्हेरी टचिंग, यु नो. सो माझ्या इलनेसचा त्याच्यावर फार परिणाम झाला खूपच. म्हणजे ही इज मेच्युअर्ड अ लॉट फॉर हिज एज. ही इज टुडे 18 years old. But if you ever तू कधी भेटशील त्याला and you will talk to him, you will realize how matured and a wonderful boy he is. क्या बात आहे. And very loving. युगनी तर तुम्हाला खूप पाठिंबा दिला. पण या सगळ्यामध्ये आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की सीमाताईंनी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, फोकस ऑन युअरसेल्फ. एका सासूनी आपल्या सुनेला सांगणं. हो, आमच्या गप्पा रोज 9 to 10, 9:30 to 10:30 इज आर गप्पा टाइम. तेव्हा आई नेहमी म्हणायची की स्मिता, नो अभिनय, नो योग, ओनली स्मिता. तू फक्त तुझ्यावर फोकस कर, तू पुढे जा, तुला काय आवडतं ते तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. अँड शी ऑलवेज पुश्ड मी टू थिंक बिकॉज आय हॅव ऑलवेज थॉट ऑफ एव्हरीवन. मी नेहमी अभिनयला काय आवडतं, युगला काय आवडतं, आईला काय आवडतं, अजुदाला काय आवडतं, आरती आय कॉल भाभी, भाभीला काय आवडतं, आर्य, तनया, बाबा, म्हणजे आय एम ऑलवेज थिंकिंग ऑफ एव्हरीवन. तर शी मेड मी रिअलाइज दॅट नो, यू नीड टू थिंक ऑफ युअर सेल्फ. कारण तिने पण अशीच चूक केली होती की सगळ्यांचा विचार करता करता तिने स्वतःकडे कधी लक्ष दिलं नाही. तर ते चूक ती मला करताना बघायची. आणि तेव्हा तिने मला समजवलं की स्मिता, तू स्वतःकडे पण लक्ष देत जा, करायचं सगळ्यांसाठी पण स्वतःकडेही लक्ष दे. आणि आय थिंक दॅट वॉज वन ड्रायव्हिंग फोर्स वेअर आय थिंक आय रोट दिस बुक बिकॉज ऑफ. आणखीन तुम्हाला देखील विचारायचंय की तुम्ही अगदी जवळून ही सगळी फेस बघितलेली होती, तुम्हाला आतून पण तुम्ही हलून गेला असाल कारण तुम्ही त्यांच्यापासून वेगळं राहायला लागलेला होता. तुमची पण एक वेगळी फेज असेल आणि त्या फेजमध्ये पण तुम्ही त्यांना सांगितलं होतं की तरी तू तुझ्याकडे लक्ष दे. कारण असं मी कधी असं अपेक्षितच नव्हतं मला की असे वेगळे वेगळे राहू आम्ही. पण काय असतं की असं काही मुलांचं असं वाटतं ना की नको, एका अर्थी ते बरंही असतं. म्हणजे तिचं आणि माझ्या मोठ्या सुनेचं छान जमायचं. दोघी जणी शॉपिंगला जायच्या, ते असं त्यांच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता.
पण आता अभिनयाला जर वाटत होतं की बाबा आपण घर घेऊया दुसरं, तर मी विचार केला की नंतर पुढे जाऊन काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा आता वेगळं झालेलं जास्त चांगलं. आणि त्याप्रमाणे हे लोक इथे आले राहायला. मला स्मिताची खूप काळजी का वाटायची, स्मिताची नंतर तब्येत फार खराब व्हायला लागली, खूप तिला त्रास व्हायला लागला. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे हिचं काय होणार. म्हणजे अक्षरशः मी सांगते की म्हणजे आहे माझा भविष्यावर वगैरे विश्वास, मी ज्योतिषांकडे जायचे. काय सांगताय. तर एक फेज असा आला होता तिच्या आयुष्यात की ती खूप आजारी पडली, ती हॉस्पिटलाइज होती. तिच्या सगळे घरचे लोक, तिचे मामा होते त्यावेळी, ते पोलीस इन्स्पेक्टर होते ना, ACP. तर ACP होते, तर ते सगळ्यांनी बॉम्बे हॉस्पिटललाही ॲडमिट होती. आणि आम्ही पण अधूनमधून जायचो, पण हिला ना बघवत नव्हतं. म्हणजे स्मिता पूर्वीची नव्हतीच. आणि एक दिवस ही ते सगळं म्हणजे ती काय ती नळी होती ती सगळं घेऊन ती आमच्या घरी आली आपल्या. बापरे. आणि मला शॉक पण झाला आणि मला इतका आनंद झाला की स्मिता घरी आली. खूपच आनंद झाला. म्हणजे इतका तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे निर्माण झाला परत. आणि ती आली, बसली वगैरे. आणि मग मी एका ज्योतिषाकडे गेले. म्हणजे मला राहवलं नाही. आणि त्यांना मी सांगितलं की म्हटलं असं असं आहे माझ्या सुनेचं, तर ती नळी तिच्या पोटातली निघाली पाहिजे. त्यांनी मला काहीतरी सांगितलं की ऑगस्टच्या 11 तारखेला ती नळी निघेल. आता हा माझा विश्वास होता, तसं होईलच असंही मला कधी वाटलं नव्हतं. आणि आश्चर्य वाटेल तुला, बरोबर ऑगस्टच्या 11 तारखेला केम आउट. त्या पोटातली ती नळी निघाली, काढायला लागली, काढली. आणि आय सो हॅपी. म्हटलं इतकं बरं वाटलं मला. मला असं बघवत नव्हतं तिला. आणि मला वाटतं हाच तुमचा जो पॉझिटिव्ह अप्रोच होता तो सतत तुमच्यासाठी मदतशीर आहे. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्मिता खूप वेगळ्या रूपात, वेगळ्या ढंगामध्ये आता पाहायला मिळालेली आहे. पण आयुष्य असंच असतं, सुख दुःख त्याच्यामध्ये येत असतात. आणि सुख म्हटलं की मला आठवते एक गोड रेसिपी, ज्याच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त आयडियल लोकमत. ब्रेकपूर्वी आपण म्हटलं होतं की सुखदुःखाचे अनेक क्षण येत असतात, पण मला असं वाटलं होतं की सुख म्हणजे त्याच्याबरोबर गोड आठवणी देखील असतात आणि गोड पदार्थ देखील. ब्रेक नंतर बघूयात की कोणती गोड रेसिपी आज आपल्याला स्मिता दाखवत आहे. स्मिता, आज आपण बनवणार आहोत हशाळे. हशाळे बेसिकली दिवाळीच्या वेळेस नेहमी चिबूड मिळायचं. आता तर चिबूड इज अवेलेबल 365 days. पण आम्ही लहान असताना फक्त दिवाळीत त्याचं सीझन असायचं, म्हणून दिवाळीला पर्टिक्युलरली हशाळे बनवलं जातं. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला साधारण 1 लिटर कोकोनट मिल्क, फ्रेश कोकोनट मिल्क और कॅन कोकोनट मिल्क काही पण चालेल. आणि त्याच्यात घालणार आपण 1 पाऊण वाटी गूळ. बरं. आणि हा गूळ आपण जरा ह्याला विरघळायला ठेवूया. आणि वेलचीची पूड साधारण 1 टीस्पून. बरं. आणि चिबूड ह्याचं थोडंसं प्युरी करून घेतली, म्हणजे नुसतं ग्राइंड केलंय. अच्छा. हां हां. थोडंसं बॉडी द्यायला. हे सगळं करताना लहानपण खूप आठवत. सीमाताई, तुम्हाला पण पाककला म्हणजे सगळ्या पाककृती करायची सगळी आवड आहे. असं वाटतं की याच्यातून एक वेगळा आनंद मिळतो किंवा आपण स्ट्रेस पासून पूर्ण दूर होऊन जातो. आपण केलं ते चांगलं झालं आणि आपण ज्यांना दिलं ते खायला, त्यांनी त्याची वाहवा केली, असं आपण भरून पावलं असं होतं. आता ह्याच्यात आपण एक अनयुज्युअल इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ते पातळ पोहे. अच्छा. ह्या डिशला आपण थोडंसं, हे खूप पातळ असल्यामुळे थोडंसं आपण ह्याला व्हॉल्यूम, थोडंसं बॉडी द्यायला थोडंसं पातळ पोहे नुसते असे टाकायचे त्याच्यात.
साधारण अर्धा वाटी किंवा पाऊण वाटीपर्यंत चालेल. आणि मग हे चिबूड फाईनली चॉप केलेलं किंवा 1 इंच क्यूब्स पण चालतील, 1/2 इंच 1 इंच क्यूब्स. सीमा, ते तुम्ही पण करता हे घरी? नाही नाही, मी नव्हतं केलं. हे ना पर्टिक्युलर ह्यांच्या अच्छा, बरं. आणि हे आता चिल करायला ठेवून बरं. मग थंडगार झाल्यावर मग हे खायचं. क्या बात आहे. म्हणजे दिवाळी बरोबर जशी आपण गप्पा मारता मग थोड्या वेळाने असं खायची एक डिश. क्या बात आहे, क्या बात आहे. गोड आवडत नाही असं म्हणता म्हणता मी यांच्याकडे येऊन इतकं काय काय खाते आणि मी असा विचार करते की कदाचित मी एक संकल्प करणार आहे की मला बारीक व्हायचं आहे, पण तो इथे काही दिसत नाहीये. खाऊन बघते. बट दिस इज हेल्दी. अच्छा, ओके. इथे ह्याच्यात तेल नाही का, तूप नाही का, काही नाही. सो दिस अँड फ्रूट. सो वाव, हे करून बघणार आहे. आणि मला असं वाटतंय की मी आता पटकन हे संपवते आणि पटकन खाऊन टाकते. आणि अशाच काही काही गप्पांबरोबर आणि आणखीन रेसिपीज बरोबर असेच भेटत राहूयात पुन्हा पुन्हा. पहा फक्त IBN लोक.